तर हा सामना 2 षटकांचा होईल आणि त्या 2 षटकात देखील 5 चेंडू असतील. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय प्रथमेश. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू देखील काही थोडासा कळला नाहीये आणि लेग बायच्या रूपात येते. एक धाव आणि ते एका धावेनंतर स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक एंडवर पाहायला भेटतोय निलेश उबारे. सुंदर फटका मारलाय कव्हरच्या दिशेने, जाईल गॅप मध्ये, 1 बाउन्स, सीमा रेखा पार मिळतील. 4 धावा निलेशच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. पुन्हा एकदा एक सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटली. त्याचसोबत एक धाव घेतली आहे आणि दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता. त्याचसोबत चलाखीने 2 चोरट्या धावा घेतल्या, म्हणजे एकूण 3 धावा आणि त्याच 3 धावेनंतर पुन्हा एकदा धाव संख्या पुढे सरते, ती जाऊन पोचते 8 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू जाईल गॅप मध्ये, चाललाय चेंडू घासत लोळत पुसत उड्या मारत सीमारेखा पार. पुन्हा एकदा प्रथमेशच्या बॅटमधने येतोय मैत्री प्रीमियर लीगचा कणकणीत चौकार. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्रक्षण पाहायला भेटला प्रथमेश यांच्या माध्यमातून. तर त्याचसोबत प्रथमेश झालाय रनआउट. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय भावेश. तर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय दर्शन. सुंदर असा प्रयत्न होता, स्वीप शॉट मारायचा प्रयत्न होता, पण चेंडू देखील काही निलेशला कळला नाहीये. त्याचसोबत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते दर्शनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गॅप शोधली आहे, गॅप मध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याचसोबत एक धाव घेतले. स्ट्राईक चेंज होईल, स्ट्राईक वर येईल भावेश आणि त्याच एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोचते 13 धावांवर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, तर पाहूया शेवटच्या 3 चेंडूंमध्ये किती धावा येत आहेत. तर भावेश आपल्या संघासाठी कुठल्या प्रकारची कामगिरी करतात. पुन्हा एकदा खराब चेंडू, ही गोलंदाजी चालणार नाहीये जर तुम्हाला मैत्री रॉयल्सला कमी धावांवर थांबवायचं असेल. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्रक्षण पाहायला भेटलं आपल्याला देवेन पारकर यांच्याकडनं उर्फ दिवा. तर त्याचसोबत भावेश पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर सरतोय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज देताना पाहायला मिळतोय करण.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू गेलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. एक धाव घेतली आहे आणि पुन्हा एकदा एका धावेने स्ट्राईक चेंज होते, जाईल करणकडे. एका धावेने धावसंख्या पुढे सरते, जाऊन पोचते ती 15 धावांवर. शेवटच्या चेंडूमध्ये करणला मोठा फटका मारावा लागेल जर मोठा लक्ष उभं करायचं आहे. पुन्हा एकदा फटका मारला गॅप मध्ये, चेंडू जाईल सीमा रेषा पार. करणच्या बॅट मधनं येतोय दमदार मैत्री प्रीमियर लीगचा चौकार आणि त्याचसोबत 2 षटकाच्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली 20 धावांचा लक्ष असेल. 19 धावा केल्या आहेत मैत्री रॉयल्सच्या संघाने आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. तर 10 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. जर हा सामना जिंकायचा आहे तर 10 चेंडूंमध्ये 20 धावा कराव्या लागतील. तर पुन्हा एकदा मैत्री रॉयल्स या संघाने करणवर विश्वास दाखवलाय आणि त्याला गोलंदाजी मार्कवर सज्ज केलाय. तर पाहूया अटीतटीचा सामना होईल करण आणि दर्शनच्या मध्ये. तर आपण पाहिलं दर्शन देखील सकाळपासनं कालपासनं दमदार फटके मारतोय, नजकत बरे शॉट्स दाखवतोय आपल्याला त्याच्या बॅटमधनं. पण आता सामना असेल करण आणि दर्शनचा. तर कोणाचा होतोय विजय, करणचा की दर्शनचा? संध्याकाळचा प्रहर आहे, मैदान कचाकच प्रेक्षकांनी जाड्या जोडप्यांनी भरलेलं आहे. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सराच्या दिशेने, जाईल लॉंग ऑफच्या दिशेने, सीमा रेषा पार. दर्शनच्या बॅटमधने येतोय पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चौकार. तर 9 चेंडूंमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. पाहूया इथे विजय कोणाचा होत आहे, मैत्री रॉयल संघाचा, मैत्री फायटर संघाचा. पुन्हा एकदा चेंडू कट केलाय, जाईल पॉइंटच्या दिशेने, सीमा रेषा पार. पुन्हा एकदा दर्शनच्या बॅटमधने येतोय दमदार चौकार. शेवटच्या 8 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता, त्याचसोबत थोडस मिसकम्युनिकेशन देखील झाला. रनआउटचा चान्स देखील होता, पण त्या संधीचं सोनं काय करण करू शकले नाहीयेत. पुन्हा एकदा चेंडू चाललाय कव्हरच्या डोक्यावरून, सीमा रेषा पार. तर त्याचसोबत पंचांचा निर्णय नो बॉल असा येतोय. तर या चेंडूवर फक्त नो बॉल येईल.
पुन्हा एकदा एक अवांतर धाव वाईट चेंडू खराब गोलंदाजीकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा वन टॅप चेंडू होता, एक धाव घेतली आहे. तर एका धावीनंतर षटक समाप्त झाल्या. धावसंख्या जाऊन पोचते ती 15 धावांवर. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते पियुषच्या माध्यमातून. तर अजूनही सामना गेलेला नाहीये. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. सगळ्यांच्या नजरा असतील निलेशवर, पण समोर देखील दर्शन उभा आहे. पुन्हा एकदा चेंडू टॅप केलाय पॉइंटच्या दिशेने. एक तीन चेंडू 2 धावांची आवश्यकता. सुंदर फटका आणि याच सोबत विजय झालाय तो म्हणजे मैत्री फायटरच्या संघाचा. पुढील होणारा सामना सेमीफायनल 1 मैत्री प्रीमियर लीग 2025 पर्व 4